राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी मंगलप्रभात लोलाजी, ॲडव्होकेट आशिष शेलारजी, माधुरीताई मिसाळ, गिरीश भाऊ महाजन, प्रवीण दरेकरजी, राजन सिंगजी, अबू आझमीजी, या ठिकाणी बॅरिस्टर बाबासाहेब भोसले राज्याचे माजी मुख्यमंत्री यांच्या कुटुंबातील सर्व कुटुंबीय आणि राज्याचे मुख्य सचिव श्री राजेश अग्रवालजी, आपले MMRDAचे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी, सर्व वरिष्ठ अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज MMRDAच्या वतीने 4 महत्त्वपूर्ण कामांचा या ठिकाणी आपण शुभारंभ करतोय. आपण 2017-18 असा निर्णय घेतला होता की BKC हे डिकंजेस्ट करायचं असेल तर 6 लिंक तयार करायच्या आणि त्या 6 लिंकच्या माध्यमातून आपल्याला BKC डिकंजेस्ट करता येईल. त्यानुसार आपण त्या लिंक्सचं काम सुरू केलं आणि मला आनंद आहे 6च्या त्यानंतर 8 झाल्या आणि आज शेवटची जी लिंक आहे त्याचं लोकार्पण आपण या ठिकाणी करतो. यामुळे ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी पण होते आणि मोठ्या प्रमाणात डिकंजेशन होतं आणि BKCतनं जाणारा ट्रॅफिक हा देखील मोठ्या प्रमाणात रेग्युलेट होतोय. त्यामुळे आजचं जे या ठिकाणी आपण काम केलेलं आहे, भारतनगर रोड ते वाकोला जंक्शन SCLRचा जो सेकंड पोर्शन आपण केला आहे तो निश्चितपणे मुंबईकरांकरता अतिशय सुखद असा असेल. अर्थात आपल्याला पुढे लँडिंग जे आहे ते सुधारायचं काम करायचं आहे आणि त्या लँडिंगमुळे वेस्टर्न एक्सप्रेसवे आपला थोडा कंजेस्ट होतोय. काही प्रमाणात आपण मध्ये सुधारवलं पण ते अधिक सुधारावं लागेल. एखादा तिथे अंडरपास वगैरे तयार करता येतो का किंवा ग्रेड सेपरेटर तयार करता येतं का असा विचार करून आपल्याला तिथला ट्रॅफिक जर सेग्रिगेट करता आला तर आता तोच एक बॉटलनेक आपल्याला वेस्टर्न एक्सप्रेसवेवर उरला आहे. मला वाटतं की महानगरपालिका आणि तुम्ही मिळून जरा फास्ट त्याच्यावर काम करावं, पण हा अतिशय चांगला प्रकल्प या ठिकाणी झाला आहे. त्यासोबत मेट्रो 1A आणि 2B मध्ये मागच्या वेळी आपण ज्यावेळेस लाईनच्या उद्घाटनाला गेलो होतो त्यावेळेसच चेंबूर स्टेशनचं काम हे अंतिम टप्प्यात होतं. आज ते काम पूर्ण झाल्यामुळे एक मोठी कनेक्टिव्हिटी, कारण या सगळ्या लाईन्स कनेक्टिंग लाईन्स आहेत, त्याच्यामुळे एक चांगली कनेक्टिव्हिटी या माध्यमातून मुंबईकरांना मिळणार आहे. मेट्रोचं काम आता अतिशय वेगानं चाललेलं आहे. एक लाईन आपण पूर्ण करतो आहोत. यावर्षी 60 ते 70 किलोमीटर मार्गिका सुरू होईल असा आपला अंदाज आहे आणि साधारण सगळं इंटिग्रेशन झाल्यानंतर आज आपल्या सबअर्बन रेल्वेमध्ये जवळपास 90 लाख प्रवासी प्रवास करतात आणि ॲडिशनल 70 लाख प्रवाशांकरता आपलं नेटवर्क हे मेट्रोच्या माध्यमातून आपण तयार करतोय. खरं म्हणजे आपल्याकरता काल एक अतिशय चांगला निर्णय हा केंद्र सरकारने घेतला. मोदीजींच्या नेतृत्वात माननीय अश्विनी वैष्णव साहेबांनी आपण जो MUTP मध्ये निर्णय केला होता की आपल्या सगळ्या सबअर्बन रेल्वे लोकल ट्रेन या मेट्रोसारख्या ऑटोमॅटिक वातानुकूलित अतिशय सुंदर करायच्या, तर त्या संदर्भात त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आणि सगळं जे शेड्यूल होतं त्यानुसार त्या 2030 मध्ये आल्या असत्या. पण काल केंद्र सरकारनं निर्णय घेऊन त्यांच्या ज्या 3 कोच फॅक्टरीज आहेत ज्या ठिकाणी वंदे भारत ट्रेन बनतात त्या ठिकाणी आता याचं प्रोडक्शन करायचा निर्णय केला आणि याची पहिली बॅच ही 2027 पर्यंत येणार आणि 2029च्या शेवटापर्यंत किंवा मार्च 2030 पर्यंत सगळ्या जेवढ्या रेल्वे आहेत आपल्या लोकल ट्रेन या मेट्रोप्रमाणे त्या ठिकाणी ऑटोमॅटिक वातानुकूलित स्वच्छ आणि रिडिझाईन्ड
अशा पद्धतीनं सगळ्या नवीन ट्रेन्स त्या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे हा जो काही एक भेद तयार झाला होता की मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना अतिशय चांगला प्रवास आणि लोकल ट्रेननी प्रवास करणाऱ्यांना अतिशय कष्टाचा प्रवास आता पूर्णपणे त्या ठिकाणी दूर होणार आहे. आणि मुंबईच्या वाहतुकीच्या समस्यांकरता एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झाला आहे. आजचा तिसरा कार्यक्रमही अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे ठाणे बोरीवली हा जो आपला ट्विन बोगदा आहे, जो देशात पुन्हा एक नवीन रेकॉर्ड तयार करणार आहे. देशातला सर्वात मोठा ट्विन बोगदा हा आपण ठाणे बोरीवलीच्या दरम्यान करतोय. 23 किलोमीटरचं अंतर आणि ते 23 किलोमीटर पूर्ण करण्याकरता 90 मिनिटं लागायची. ते अंतर आता 11 किलोमीटरचं होत आहे आणि जास्तीत जास्त 12 मिनिटं त्याला लागतील या 15 मिनिटं लागतील. अशा पद्धतीनं ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीमध्ये अतिशय वेगवान कनेक्टिव्हिटी ही या माध्यमातून होते. यातला जो पहिला बोगदा आहे त्याचा TBM नायक हा आपण 2 महिन्यापूर्वी लॉन्च केला होता. आज दुसरा TBM अर्जुना आपण लॉन्च करतो. त्यामुळे आता दोन्ही बोगद्यांचं काम सायमल्टेनियसली होईल. अर्थात बोरीवली साईडहून अजून आपलं काम सुरू व्हायचं आहे, त्यातल्याही सगळ्या अडचणी आता दूर झाल्या. त्यामुळे यामध्ये दोन्ही साईडनी 2-2 TBM लॉन्च झाले की लवकर हे काम होईल. त्यामुळे तिकडचे लॉन्च आपण लवकर करण्याचा प्रयत्न करूया. पण मला असं वाटतं की मुंबईकरांकरता हा एक अत्यंत महत्त्वाचा मला असं वाटतं की प्रकल्प आपण हातामध्ये घेतला. चौथा आजचा जो काही आपला नामकरण उद्घाटन सोहळा आहे हा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. वांद्रे कुर्ला संकुलाच्या G ब्लॉक मधनं जो पूर्व द्रुतगती मार्गाला आपला जो कनेक्टर आहे एलिव्हेटेड रोड, ज्या रोडमुळे खरं म्हणजे लोकांना खूप फायदा झाला आणि तासनतास ज्या ठिकाणी लागायचे तिथे काही मिनिटात आता लोक जाऊ शकतायत. त्याला राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय बॅरिस्टर बाबासाहेब भोसलेजी यांचं नाव देण्याचा आपण निर्णय केला. आपल्या सर्वांना कल्पना आहे की बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे स्वतंत्र संग्राम सेनानी होते, एक उत्तम राजकारणी होते आणि एकूणच जो त्यांचा प्रवास आहे या प्रवासामध्ये एक लोकाभिमुख नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. त्यांची भाषणं देखील अतिशय खुमासदार असायची, व्यंगात्मक असायची. प्रत्येक विषयाची उत्तम जाण असलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. त्यांना जो काही काळ मुख्यमंत्री म्हणून मिळाला त्यात मुलींकरता 10वी पर्यंतचं शिक्षण हे मोफत करण्याचा निर्णय हा त्यांच्या कार्यकाळात झाला. आपल्या छत्रपती संभाजीनगरचं जे खंडपीठ आहे त्याचं उद्घाटन देखील त्यांच्याच कार्यकाळात झालेलं आपण त्या ठिकाणी बघितलं. आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानींकरता विविध योजना असतील आणि विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती असेल. चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन करून खूप वर्ष मागणी होती की गडचिरोली हा वेगळा जिल्हा केला पाहिजे. तो जिल्हा देखील त्यांच्याच कार्यकाळात झाला आणि एक अतिशय उत्तम अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलं. आपल्याला कल्पना आहे की त्यांचे सुपुत्र हे देखील चीफ जस्टिस म्हणून आपलं जे अलाहाबाद हायकोर्ट आहे तिथनं भोसले साहेब निवृत्त झाले आणि आजही म्हणजे त्यानंतर लोकायुक्त या संस्थेवर त्यांनी काम केलं. आणि आजही महाराष्ट्र शासनाच्या अनेक महत्त्वाच्या समित्या ज्या आहेत त्याच्यावर ते अतिशय उत्तम काम करतायत. त्यांचं मार्गदर्शन आणि मदत आपल्याला सातत्याने मिळत असते. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेप्रमाणे ज्या ज्या लोकांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये काही ना काही सहभाग दिलाय, कॉन्ट्रीब्यूट केलाय, त्यांच्या स्मृती राहिल्या पाहिजेत या दृष्टीनं या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाशी आणि जस्टिस भोसले साहेबांशी चर्चा केल्यानंतर आम्ही हा निर्णय केला की या कनेक्टरला आपण बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांचं नाव द्यावं. आणि आज
आपण तो कार्यक्रम केलाय. त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहेत. मला अतिशय आनंद आहे. मी त्यांच्या कुटुंबाचे देखील या ठिकाणी स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो आणि आजच्या या चारही कार्यक्रमांकरता MMRDAचं मनापासून अभिनंदन करतो. MMRDAने मुंबई महानगराच्या एकूण जडणघडणीमध्ये अतिशय मोलाचं कार्य केलं आहे आणि देशामध्ये मला असं वाटतं की इतका व्हॅलिड एक्सपिरियन्स असलेली ही एकमेव संस्था तयार झाली असेल की सर्व प्रकारच्या नागरिक क्षेत्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे आयकॉनिक कामं हे MMRDAच्या माध्यमातून झाले. अटल सेतूसारखा अतिशय डिफिकल्ट असा जो काही सेतू आहे तोही पूर्ण करण्याचं काम हे MMRDAने केलं आहे आणि म्हणून MMRDAचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.